AI और ह्यूमन क्रिएटिव्हिटी ही अडचण येते की बाबा मी तर भरपूर शिकली आहे. ग्रूमिंग किती गरजेचं आहे. थोडासा इमोशनल न करता तर्कशुद्ध किंवा लॉजिकल विचार करावा लागतो. अरे माझं वय झालंय मग मी आता काय करेन. हे 3 त्रिसूत्री आहेत व्यवसायाच्या. जॉईंट फॅमिलीजमध्ये महिला जास्त एका घरामध्ये असतील तर आवाज जास्त होतो. नमस्कार, वेलकम टू द मोनिका सुर्वे शो. आज आपल्यासोबत इंडस्ट्रियल सायकोलॉजिस्ट. इन्क्युबेशन तुम्ही ऐकलंच असेल किंवा मेंटरिंग सगळ्यात इम्पॉर्टंट गोष्ट जी एका ऑन्टरप्रेनरसाठी आहे. सो आपल्यासोबत डॉक्टर मिताली मोरे ज्यांनी आत्तापर्यंत 10,000 महिला घडवल्या आहेत त्यांच्या फाउंडेशनमधून. त्या आज आपल्याला मार्गदर्शन करणार आहेत. सर्वांनी जेव्हा ऑन्टरप्रेनर्स बनण्याचा विचार केला तेव्हा स्टार्टिंग स्टोन सक्सेस किंवा स्टार्टिंगची स्टेप कशी असायला पाहिजे. नमस्कार मॅम. नमस्कार. तुम्ही महिलांसाठी जास्त काम करता. त्यांच्या ज्या काही अडचणी आहेत त्या जास्त सोडवण्याचा प्रयत्न करताय. सो तुमचे काय अनुभव आहेत हे मला जाणून घ्यायचे आहे आज. थँक्यू सो मच मोनिका, मला इथे बोलवल्याबद्दल आणि थोडासा माझा अनुभव शेअर करायची संधी दिल्याबद्दल. तर सगळ्यात पहिला विषय आपल्या सगळ्यांचा जवळचा म्हणजेच महिला उद्योजिका. हल्ली खूप बोललं जातं या विषयांवरती आणि खूप चांगली गोष्ट आहे की याच्यावरती एक थोडं वेलकमिंग स्पीच आपल्याला काही मिळतं आहे. काही तज्ज्ञांकडून आपल्याला खूप चांगलं मार्गदर्शन मिळतं आहे आणि यातूनच अनेक उद्योजिका या घडत आहेत. महिला उद्योजिका स्पेसिफिकली कशासाठी की महिलांमध्ये खूप कुवत आहे. आपल्याला माहिती आहे की त्या घर सांभाळू शकतात, चांगल्या पद्धतीने बजेटिंग करू शकतात, मुलांचं शिक्षण पाहू शकतात, तर त्या नक्कीच उद्योजकताही करू शकतात. त्यामुळे महिलांना जर उद्योजक व्हायचं असेल तर त्याची सुरुवात कुठपासून करावी, तर हा विचार आमच्या मनात एकदा आला आणि त्याच्यावरून आम्ही आमचं फाउंडेशन सुरू केलं. तर आता महिला उद्योजकांशी काम करत असताना मी अतिशय 2 एक्स्ट्रीम्सवरती काम करते. म्हणजे एक आहे अगदी वस्ती पातळीवरच्या महिला किंवा महिला बचत गट की ज्यांना खरोखरच सोशो इकॉनॉमिक बॅकग्राऊंड नसल्याने त्यांना मेंटॉरशिप जास्त लागते किंवा त्यांना जास्त मार्गदर्शनाची गरज लागते. त्याच्याच विरुद्ध आपण इन्क्युबेशन सेंटर्समध्ये जर बघितलं तर मी काही विद्यापीठांशी संलग्न आहे किंवा काही प्रोफेशनल नेटवर्किंग प्लॅटफॉर्म्सची ॲज अ मेंटॉर म्हणून कनेक्टेड आहे. तर तिथे येणाऱ्या महिला मात्र काही इनोव्हेटिव्ह प्रॉडक्ट घेऊन आलेल्या, मग अगदी मायक्रोबायोलॉजी बॅकग्राऊंडमधल्या, फार्मसी, PhD झालेले, त्यानंतर डॉक्टर आहेत, काही आर्किटेक्ट्स आहेत तुमच्यासारखे. त्यामुळे अनेक महिला उद्योजिका ज्यांना शिक्षणाची बॅकग्राऊंड तर मिळाली पण त्यातून व्यवसाय कसा निर्माण करायचा हे कळलं नाही. त्यामुळे अगदी 2 एक्स्ट्रीम्ससाठी मी काम करते आणि अतिशय आवडीचं फील्ड असल्यामुळे म्हणजे आपण पॅशन टर्न टू प्रोफेशन म्हणू शकतो. त्यामुळे अतिशय आनंद होतोय मला हे काम करताना. येस येस. सो आपण म्हणत आहोत की पॅशन टर्न इन टू प्रोफेशन. तुम्ही एका सर्व्हिस बॅकग्राऊंडमधून आलेले आहात. तुम्ही नोकरदार होते असं म्हणू शकतो आणि आता नोकऱ्या म्हणजे तुम्ही आता अशा लोकांबरोबर काम करत आहात, अशा लोकांना घडवत आहात जे इतर लोकांसाठी नोकरी देत आहेत. सो हा डायरेक्ट स्किप का आणि तुम्हाला असं का वाटलं सर्व्हिसमधून तुम्ही मेंटरिंग करण्यासाठी? खूपच छान प्रश्न आहे हा. कारण जसं मीही एक अतिशय कॉमन महिला आहे आणि जसं इतर जणींनाही वाटतं की आपण नोकरी करावी, शिक्षण झाल्यानंतर त्याला पूरक अशी एक नोकरी बघावी, एक थोडीशी स्टॅबिलाइज्ड सॅलरी आपली असावी, एक स्टॅबिलाइज वातावरणात आपल्याला डेव्हलप व्हायची संधी मिळावी आणि कुठेतरी ॲश्युरन्स असावं आणि कम्फर्ट असावा. तर असं मलाही वाटत होतं. मी सुरुवात केली कॉर्पोरेट क्षेत्रात काम केल्यापासून. माझा HR झालेलं आहे मास्टर्स. तर त्यानंतर मी विप्रो लाइटिंग सारख्या चांगल्या कंपनीजमध्ये काम केलं आणि 3 वर्ष काम केल्यानंतर मात्र मला वाटलं की कुठेतरी माझं लायकिंग हे शिक्षण क्षेत्रात आहे. लोकांना शिकवणं मला आवडत आहे आणि त्यात मला जास्त आनंद मिळतोय. त्यामुळे 3 वर्षातच अवघ्या मी शिक्षण क्षेत्राकडे वळाले आणि त्यानंतर मात्र मी टिळक महाराष्ट्र विद्यापीठापासून सुरुवात केली शिकवण्यासाठी ॲज अ लेक्चरर. म्हणजे अगदी असिस्टंट टीचर आपण म्हणू शकतो की शिकवण्याची नुकती सुरुवात. एक मेन टीचर असतात, त्यांच्याबरोबर या लेक्चरर आणि अशी सुरुवात केली. मग छान तिथून पुढे असिस्टंट प्रोफेसर, मग असोसिएट प्रोफेसर, त्यानंतर हेड ऑफ डिपार्टमेंट, त्यानंतर असोसिएट डिरेक्टर ऑफ MBA इन्स्टिट्यूट. असं केल्यानंतर मग मी पुन्हा स्वतःचं करिअर ट्रान्सफॉर्म केलं ॲज अ मेंटॉर. त्यामुळे अशी ही पूर्ण एक जर्नी घडली आणि साधारण 15 वर्ष काम केल्यानंतर एम्प्लॉयमेंटमध्ये एक फिक्स सॅलरी घेत असून नंतर कुठेतरी वाटलं की आता मात्र पुन्हा स्टेप आउट व्हायची गरज आहे, इतरांनाही मदत करायची गरज आहे आणि आपण आतापर्यंत जे कमवलं हे आपलं नशीब,
पण हे लोकांना देताही आलं पाहिजे. हो. मग तिथून पुढे मी माझं फाउंडेशन सुरू केलं. आम्ही तिघींनी मिळून ते सुरू केलं. तर CA सोनाली सारीपल्ली म्हणून आहेत, श्रुती पाटोळे म्हणून आहेत. बरं. तर आम्ही तिघींनी मिळून स्किलेट्स फाउंडेशन सुरू केलं. वाव. आणि आत्ता दोन्ही गोष्टी सुरू आहेत. माझं स्वतःचं कंपनी गुरुकी सोल्युशन्स हो. आणि स्किलेट्स फाउंडेशन, ग्रेट. दोन्ही हँड इन हँड सुरू आहे. सुंदर सुंदर. म्हणजे प्रवास फार वेगळा आहे, माइलस्टोन्स तुमचे फार वेगळे आहेत, असे प्रत्येकाचेच नसतात. कारण की ह्या माइलस्टोनमध्ये तुम्ही अगोदर ट्रेनिंग देत होता आणि त्यानंतर आता ट्रेनिंग प्रोग्राम डेव्हलप करत आहात तुम्ही प्रत्येकासाठी. सो तुमचा अनुभव कसा आहे महिलांबरोबर? जसं आपण म्हणू शकतो की सुशिक्षित महिला, जसं तुम्ही म्हणताय की आर्किटेक्ट्स आहेत, इंजिनियर्स आहेत, ज्या एका प्रॉडक्ट बेस्ड किंवा असं काहीतरी इनोव्हेटिव्ह करण्याची इच्छा घेऊन येतात तुमच्याकडे, आणि असुशिक्षित किंवा वस्ती पातळीवरच्या महिला ज्या आहेत, ज्यांना अगदीच फार कमी ज्ञान आहे. सो त्यांच्याकडून आणि इंजिनियर्सकडून असा काय वेगळा अनुभव येतो तुम्हाला, असं मला विचारायचं होतं. आता खरं पाहायला गेलं तर शिक्षित आणि अशिक्षित किंवा शिक्षण हा फक्त एका एक्सपोजरचा फरक आहे. बरोबर. ग्रामीण भागातल्या महिलेला शिक्षण मिळू शकलं नाही म्हणून तिने काहीतरी हातून गमावलंय, तर ह्या मताची मी नाही आहे प्रामाणिकपणे. माझं पूर्ण बालपण पुण्यात गेलं, चांगल्या शाळेमध्ये मला शिकता आलं, चांगल्या कॉलेजमध्ये जाता आलं, PhD पर्यंतचं शिक्षण चांगल्या पद्धतीने बऱ्याच लवकरच्या काळात माझं झालं. Correct. आणि समाजाला इतर गोष्टी अनेक देता आल्या. कदाचित फॅमिलीकडून पण थोडा बाळकडू आहे आणि त्यानंतरही देता आलं. पण जिला शिक्षण मिळू शकलं नाहीये तिचं काय, तर तिला हे एक्सपोजर आपण देऊ शकतोय का? शिक्षणाच्या माध्यमातून, छोट्या कोर्सेसच्या माध्यमातून. पुन्हा जेव्हा आपण एखाद्या गोष्टीचं ट्रेनिंग घेतो तेव्हा त्या ट्रेनिंगची गरज हे शोधणं खूप गरजेचं आहे. बरोबर. तुम्ही जर सायकोलॉजीमध्ये बघितलं किंवा ऑर्गनायझेशनल बिहेवियरमध्ये बघितलं तर फक्त गरज या शब्दावरून 71 थिअरीज आहेत. बरं. त्याला आपण थिअरी ऑफ नीडच म्हणतो. बरोबर. तर मॅक्लेलँडची एक खूप सुंदर थिअरी आहे, नीड, अचिव्हमेंट आणि मोटिवेशन. बरं. तर ह्याच्यामध्ये जो नीड फॅक्टर आहे तो सगळ्यात आधी येतो आणि दुर्दैवाने तो कदाचित दुर्लक्षित केला जातो. अरे. त्यामुळे ट्रेनिंग तर दिलं जातं, पण त्यानंतर काय इम्पॅक्ट अपेक्षित आहे किंवा काय आउटकम अपेक्षित आहे, बरं. मग तिथे कुठेतरी थोडंसं डिससॅटिस्फॅक्शन होतं. ओके. म्हणून आम्ही महिलांशी बोलताना काय करतो, सर्वप्रथम तिच्याशी बोलून तिची गरज काय आत्ता, ओके. एखाद्या गोष्टीविषयी शिक्षण मिळणं ही तिची गरज आहे का मला जे येत आहे ते पुढे मी कसं वापरू ही गरज आहे का, कुठली तरी भीती मला वाटतेय आणि ती भीती मला नाहीशी करायची ही गरज आहे. तर ती गरज ओळखणं आणि त्याप्रमाणे तिला प्रशिक्षण देणं, बरोबर. हे जेव्हा तुम्ही करताना तेव्हा आउटकम अगदी तुम्हाला हवं तसं येतं किंवा ज्याला आपण एक्सपेक्टेड आउटकम म्हणतो ते निश्चित तुम्हाला मिळतं. आणि तेच सॅटिस्फॅक्शन दोन्ही पार्टीजला आहे, ओके. जे ट्रेनिंग देतात त्यांनाही आणि जे घेतात ट्रेनिंग त्यांनाही. बरोबर. पण ह्याचा पडसाद तुम्हाला असं वाटतो की ज्या वेल एज्युकेटेड महिला आहेत त्यांना असं वाटत असेल की नाही मला तरी सगळं येतं आहे, मग मला मेंटरिंगची काय गरज आहे, असं बऱ्याचशा जणांचं असतं की मलाही जमतं पण मला ते जमतही नाही आहे, विचारूही शकत नाही आहे मी कोणाला, कारण का मला तर असं झालेलं आहे मला जमतं आहे, मी सांगू शकत नाही आहे कोणाला की नाही जमत आहे. बरोबर. सो हा एज्युकेशनमुळे आलेला एक ड्रॉबॅक म्हणू शकतो आपण, बरोबर. की प्रत्येकाला हा फेस करावं लागतं. सो त्यामध्ये तुम्ही कशी मदत करू शकता त्यांना? बरोबर. तर हाही खूप सुंदर प्रश्न आहे, कारण अगदी रोजच्या आमच्या संपर्कात असलेल्या महिलांना ही अडचण येते की बाबा मी तर भरपूर शिकली आहे किंवा मी माझ्या विद्यापीठात गोल्ड मेडलिस्ट आहे, तर आता मला कुठल्या ज्ञानाची गरज आहे. तर आमचं साधं म्हणणं असतं की तुम्ही जे शाळांमध्ये किंवा कॉलेजांमध्ये शिकता तर ते तुम्हाला कसं शिकायचं हे शिकवतात. बरोबर. तुम्ही जेव्हा इथे येताना व्यवसायाशी रिलेटेड तुम्ही काही अभ्यास केलेला नसतो, तुम्हाला त्या गोष्टी येत नसतात आणि म्हणूनच किंबहुना तुम्ही आमच्यापर्यंत येऊन पोचता. तर तिथे जेव्हा आम्हाला पहिल्यांदी या महिला भेटतात तेव्हा आम्ही त्यांना कन्व्हिन्स करतो की यू नीड टू अनलर्न फ्यू थिंग्स. करेक्ट. शिकलेले असतात, एक मोल्डिंग झालेलं असतं, काही बिलीव्स फॉर्म झालेले असतात आणि बिलीव्स आर लाईक ब्लॉक समटाईम्स. करेक्ट. म्हणजे तिथून पुन्हा अनलर्निंग करणं म्हणजे 2 स्टेप्स मागे येणं. बरोबर. मी तर सुशिक्षित आहे, तिथे कुठेतरी हा इगो फॅक्टर येतो. तर तो मध्ये न येऊन देता मला काहीतरी शिकायची इच्छा आहे, ते मला येत नाहीये, हे माझा एक्सेप्टन्स. बरोबर. तो महत्वाचा. थोडासा इगो तिथे आपला कमी करणं आणि एक थोडा एक्सेप्टन्स होऊन पुढे जाणं शिकण्यासाठी आणि अनलर्न करणं. म्हणजे प्रोसेस अशी सुरू होते की अनलर्न, लर्न आणि मग रिलर्न. असे काही मल्टिपल फॅक्टर्स वाटतात तुम्हाला महिलांचा अमुक ह्या व्यवसायाकडे जास्त कल आहे, की असे काही फॅक्टर्स आहेत व्यवसायामधले की बाबा हाच बिझनेस आहेत की बरेचसे जण तिथेच किंवा त्याच फील्डसाठी जास्त ओरिएंटेड आहेत?
बरोबर. तर सामाजिक पातळीवर काम करत असताना हे बऱ्याच वेळेला आपल्याला दिसतं की उद्योजकतेत नव्या दृष्टीने जेव्हा आपण येतो ना तेव्हा ऑलरेडी कोण काय करतंय हे बघितलं जातं. ते त्यात सक्सेसफुल आहेत का, फेल्युअर त्यांना हाताशी आलंय हे बघितलं जातं. तर जनरली फूड बिझनेस असा आहे जो सगळीकडे चालतो. सगळीकडे लोक आहेत की जिथे फूडला डिमांड आहे, तर बऱ्याचशा महिलांचा तो कल असतो की मला फूडमध्ये काहीतरी सुरू करायचंय. मग त्याच्यामध्ये त्याला लागणारा कंप्लायन्स, त्याला लागणारा पॅकेजिंगची पद्धत किंवा ते कुठे विकायचं, कसं विकायचं, त्याची शेल्फ लाईफ कशी वाढवायची याकडे लक्ष दिलं जात नाही. फूडमध्ये व्यवसाय करायचा एवढं ठरवून आमच्याकडे येतात आणि मग मात्र आमचं एक पूर्ण अनालिसिस झाल्यानंतर मग त्या म्हणतात आता मला फूड सोडून काहीतरी करायचंय. म्हणजे त्यातलं ज्ञान मिळणं खरं गरजेचं आहे. कोणीतरी करतंय म्हणून आपण करावं हे ना खरं तर उद्योजकतेत चालत नाही. इव्हन आम्ही म्हणतो की फार असं तुम्हाला काही गट फिलिंग की मला गट फिलिंग आहे की मी फूड बिझनेस सुरू करावा, तर हाही तितकासा राहत नाही. कारण त्याच्याबद्दल सारासार विचार करावा लागतो. थोडासा इमोशनल न करता तर्कशुद्ध किंवा लॉजिकल विचार करावा लागतो. पूर्ण इकोसिस्टीम त्याची चेक करावी लागते आणि मगच त्या व्यवसायामध्ये तुम्ही पाऊल टाकलं तर बरं. म्हणजे तिथे फेल्युअरचे चान्सेस खूप कमी होतात. हा तुम्हाला फॅक्टर वाटतो का की लग्नाच्या आधी उद्योजकांना, एंटरप्रेनर्सना काही वेगळे प्रॉब्लेम्स असतात, लग्नाच्या नंतर ते प्रॉब्लेम्स वेगळे होतात किंवा ते सॉल्व्हही आपोआप होऊन जातात आधीचे प्रॉब्लेम्स? सो असं तुम्ही काही अनुभवलं आहे? तुमचे काही तसे पिक पॉईंट्स काही आहेत की तुम्ही आयडेंटिफाय केलेत आत्तापर्यंत? महिलांसोबत काम करताना अनेक गोष्टींना सामोरं जावं लागतं. म्हणजे एक महिला केंद्रस्थानी जरी कुटुंबाची असली तरी तिच्याकडून बऱ्याच अपेक्षा या लोकांच्या असतात. मुलांकडून वेगळ्या अपेक्षा असतात, मिस्टरांकडून वेगळ्या अपेक्षा असतात, इनलॉजकडून, सासू सासऱ्यांकडून वेगळ्या असतात, त्याचबरोबर आई वडिलांकडूनही असतात, भाऊ बहिणींकडून पण असतात. त्यामुळे म्हणजे ती केंद्रस्थानी जर आपण ठेवली उद्योजिका म्हणून तर तिला आधी हे बघायला लागतं की आपल्या कोणाकोणाकडून काय काय अपेक्षा आहेत. तिथे ना खरं सांगायचं तर व्यावसायिक मार्गदर्शनाची सुरुवात ही आम्ही मानसिकतेवरूनच करतो. कारण आपल्या शरीराची सुरुवात हीच डोक्यापासून होते, म्हणजेच मेंदूपासून. आणि मेंदूत मानसिकता जर तशी तुमची तयार झाली की मी कुठल्या तरी नवीन क्षेत्रात पदार्पण करतेय, माझे स्वतःकडून एक्सपेक्टेशन्स काय आहेत किंवा मी स्वतः काय करण्यायोग्य आहे, तर त्या पद्धतीने ती इझिली प्रवास करू शकते. एक थोडंसं महिलांमध्ये आम्हाला असं वाटतं की त्या ओव्हरबर्डन्ड आहेत, थोड्या प्रेशराइज्ड आहेत आणि बरंचसं प्रेशर हे स्वतः त्यांनी आपल्यावरती घेतलेलं आहे. म्हणजे कित्येक वेळेला ना आम्ही महिला उद्योजकांशी बोलताना त्यांच्या कुटुंबाचं समुपदेशन करतो. काउन्सिलिंग करावं लागतं. काही वेळेला हसबंडशी बोलावं लागतं, कधी काही एक्झिबिशन्सला लेट यावं लागणार आहे किंवा काही आहे तर बोलावं लागतं, कधी कधी सासूबाईंशी बोलावं लागतं, त्यांची परवानगी घ्यायला लागते की बाबा सुनबाईंना एवढ्या एवढ्या वेळेचा ट्रेनिंग आहे, त्यानंतर त्या घरी येतील. मुलांचे ते थोडंसं हे करायला लागतं त्यांना की शाळेतून आल्यावर मुलं काय करणार आहेत किंवा ते बंदोबस्त करावा लागतो. तर अगदी म्हणजे हे नॉर्मल रुटीनचा भाग आहे. पण त्याच्या व्यतिरिक्त जे महिलांना वाटतं ना की एक प्रेशर किंवा एक गिल्ट फिलिंग असतं बघ, जे बऱ्याच महिलांमध्ये असतं आणि हे कॉमनली दिसतं. म्हणजे यात एज्युकेटेड नॉन एज्युकेटेडही काही नाहीये. एखादं नवीन काम महिलेने पत्करलं की त्यात थोडासा गिल्ट येतो की मी घराला तेवढा वेळ देऊ शकतेय का, मी मुलांच्या संगोपनासाठी तेवढा वेळ देऊ शकतेय का, किंवा मला खरंच हे जमणार आहे का ज्याच्यासाठी मी एवढे सगळे अट्टास करतेय. तर त्या पद्धतीने त्यांना मार्गदर्शन द्यावं लागतं हळूहळू, स्टेप बाय स्टेप. कारण कुठल्याही मानसिकतेची सुरुवात किंवा नवीन मानसिकतेत एंटर करत असताना पटकन असं एंटर करता येत नाही. हे ट्रान्झिशन अतिशय स्लो अँड स्टडी लागतं. पहिल्यांदा एक्सेप्टन्स लागतो त्यासाठी आणि मग हळूहळू करत महिला उत्तम तऱ्हेने शिकतात. महिला या बॉर्न मॅनेजर्स असतात, त्यांना मॅनेजमेंट असं वेगळं शिकवायला लागत नाही, पण माइंडसेट मात्र शिकवायला लागतो. आणि त्यात त्या उत्तम काम करतात. येस, आणि एंटरप्रेन्युअर जर्नीमध्ये माइंडसेट सगळ्यात इम्पॉर्टंट आहे. अगदी. येस, जर तुमचा माइंडसेट व्यवस्थित असेल तर तुम्ही सगळे माइलस्टोन्स व्यवस्थित पार करू शकता. हा महत्त्वाचा मुद्दा आहे. अगदी बरोबर आहे. सो एंटरप्रेन्युअर जर्नीमध्ये ग्रूमिंग किती गरजेचं आहे की बाबा तुम्ही स्वतःला प्रेझेंट करणं इतरांसोबत, इतरांमध्ये जेव्हा तुम्ही ट्रेनिंग देत आहात, सो हा कॉन्सेप्टही तुम्ही त्याच्यामध्ये इंट्रोड्यूस करता? आता यामध्ये ना आपण जितकं व्यवसाय करणं हे महत्त्वाचं आहे, तितकंच ते इतरांना चांगल्या पद्धतीने सांगणं हेही महत्त्वाचं आहे. त्यामुळे त्यासाठी काय गरजेचं असतं, एक सगळ्यात मूलभूत गोष्ट म्हणजे स्वतःवरचा विश्वास, ज्याला आपण सेल्फ बिलीफ म्हणतो. की मी कोण आहे, मी काय करतेय, ही खरंच माझ्या आवडीची गोष्ट आहे का, आणि मी ही गोष्ट करून नक्की काय बदल करणार आहे.
हे कळणं खूप गरजेचं आहे. हे एकदा तुम्ही स्वतःला कन्व्हिन्स करू शकलात ना, तर इतरांना कन्व्हिन्स करणं इज नॉट ॲट ऑल अ बिग डील. मी आमच्या महिलांना नेहमी सांगते की त्या जेव्हा घाबरतात स्वतःच्या प्रॉडक्टविषयी सांगायला, तेव्हा मी म्हणते की अगं कुठलाही गेस्ट किंवा कुठलेही जज आहेत ना, ते फक्त तुम्हाला 3 मिनिटासाठी भेटणार आहेत किंवा 5 मिनिटासाठी तुम्ही त्यांना प्रेझेंट करणार आहात. तुम्ही स्वतःच्या प्रॉडक्टला गेली 5 वर्ष ओळखताय, त्यामुळे तुम्ही जे सांगाल त्याच्यावर समोरचा विश्वास ठेवणार आहे. फक्त तुमचा कॉन्फिडन्स आणि बॉडी लँग्वेज यामध्ये मात्र खूप मोठा रोल प्ले करते. आणि त्यातूनच जर तुम्ही स्वतःच्या प्रॉडक्टविषयी किंवा सर्व्हिसविषयी किंवा स्वतःच्या ब्रँडविषयी कॉन्फिडेंट असाल तर तोच कॉन्फिडन्स तुम्ही इझिली पर्कोलेट करू शकता समोरच्यापर्यंत. राईट. बरोबर आहे, बरोबर आहे. सो तुम्हाला असं वाटतं का की कॉन्फिडन्स असून सुद्धा काही जणींना तो एक सेटबॅक येतो मध्येच, सो तो जो कॉन्फिडन्स लूज होतो त्यानंतर तो पुन्हा रिबिल्ड करावा लागतो, सो असे काही उदाहरणं आहेत का तुमच्याकडे? तर उद्योजकतेत काम करत असताना बऱ्याच वेळा हे असे अनुभव येतात. आपण असं म्हणतो मजेत की उद्योजकता म्हणजे रोलर कोस्टर राईड. काही दिवस तुम्ही वर टॉपवर असाल, एकदम भारी वाटेल, आणि काही दिवस एकदम पडल्यासारखं वाटेल की खूप निराशा येते की मी काय करतेय, किंवा माझं खरंच काम कोणाला आवडतंय का, किंवा मला सारखं अपयश का येत आहे, किंवा एखादी नवीन गोष्ट मी करू पाहतेय पण त्यात यश मिळत नाहीये, तर नक्की का होतंय हे. तर त्यामध्ये मात्र तिचं थोडंसं सेल्फ पोटेन्शियल पुन्हा एकदा बूस्ट करायची गरज आहे. आणि ह्यालाच आपण ऑन्टरप्रिन्युअरल लँग्वेजमध्ये रेझिलियन्स म्हणतो, की पडून परत उभं राहणं, यालाच रेझिलियन्स म्हणतो आपण. आणि उद्योजकतेत लागणाऱ्या मानसिकतेत हे खूप मोलाचा वाटा आहे याचा, रेझिलियन्सचा. कारण ना उद्योजकतेत सगळ्या गोष्टी तुमच्या हातात नाही आहेत. जसं तू म्हणलीस तसं मार्केट फ्लक्च्युएट होत असतं, तुम्ही कस्टमरच्या नीड्स बदलत असतात. आज आपण स्वतःही कस्टमर आहोत. आपल्याला माहिती आहे छोट्यातले छोटं प्रॉडक्ट आपण मार्केटमध्ये घ्यायला गेलो तरी त्याच्यात आपल्याला 10 तरी ऑप्शन्स लागतात, वेगळे रंग, वेगळे वास, वेगळे पॅकेजिंग. तर तुम्ही जेव्हा व्यवसाय करताना तुम्ही कुठेतरी कस्टमरच्या दृष्टिकोनातून विचार करणं गरजेचं आहे. आणि मग तिथे असा विचार करून तुम्हाला जर वाटलं की एखादी गोष्ट नाही चालत आहे किंवा त्या ठरवलेल्या पद्धतीने होत नाहीये, तर पद्धत बदलता आली पाहिजे. म्हणून मी नेहमी जे म्हणते ना की एक्सेप्टन्स, यू कॅनॉट बी परफेक्ट ऑल द टाइम, राईट. थोडंसं इम्परफेक्शन एक्सेप्ट करून त्यात जेव्हा तुम्ही रिडू करता, रिवर्क करता, त्यातून तुम्हाला मेंटॉर्सची मदत मिळते. नक्की कुठे पेन फाइंडिंग आहे ते कळतं, आणि त्यावर जेव्हा तुम्ही काम करता तेव्हा हळूहळू स्टेप बाय स्टेप सक्सेस हा येतो. सो आपण म्हणतो पॅशन मागून मिळत नाही, हे आपल्याकडे असावं लागतं. पण त्या पॅशनबरोबर डिसिप्लिन आणि इमोशनल स्ट्रेंथही फार गरजेची आहे. तर त्याच्यासाठी काय करायचं? तर तू हे सांगितलेले जे तिन्ही नियम आहेत ना, की पॅशन, डिसिप्लिन आणि इमोशनल स्ट्रेंथ, तर आपण असं म्हणू शकतो की हे 3 त्रिसूत्री आहेत व्यवसायाच्या. कारण पॅशननी व्यवसाय सुरू होऊ शकतो नक्कीच, पण टिकवायचा असेल तर इमोशनल स्ट्रेंथ लागतो, आणि तो जर चांगल्या पद्धतीने टिकवायचा असेल तर त्याला कन्सिस्टन्सी लागते, म्हणजेच डिसिप्लिन. तर आपण व्यवसायात नेहमी असं म्हणतो की बाबा काही जण उतार चढाव हे येत राहणार आहेत. काही वेळेला तुम्हाला असं होईल, तो जर तुमचा रिअल पॅशन नसेल तर असं होईल की कुठेतरी तुमचा इंटरेस्ट थोडा ब्रेक होतोय, किंवा तुम्हाला असं काही वाटलं की तुमच्यापेक्षा चांगलं कोणीतरी काही करताय, कॉम्पिटिशन आहे, तर तिथे थोडीशी इन्सिक्युरिटी येणं अगदी स्वाभाविक आहे. आपण सगळ्यांनी जर मानसशास्त्र पद्धतीने जर बघितलं तर त्याच्यामध्ये इन्सिक्युरिटी येणं किंवा एक छोटीशी जेलसी वाटणं हे अतिशय कॉमन आहे. त्यामुळे तिथे कुठेतरी स्टॉपेज येऊ शकतं किंवा थोडासा गो स्लो होऊ शकतं. पण मी महिला उद्योजकांना नेहमी तेच सांगते की शोईंग अप एव्हरी डे, म्हणजे कन्सिस्टन्सी किंवा सातत्य, हे व्यवसायासाठी प्रचंड महत्त्वाचं आहे. एखाद्या दिवशी तुमच्याकडे कस्टमर नाही येणार, एखाद्या दिवशी तुमच्याकडे क्लायंट हँडलिंग नसेल, पण तरीही तुम्ही व्यवसायात राहणं मेंटली आणि फिजिकली हे अतिशय गरजेचं आहे. व तिथे तुम्ही तुमच्या व्यवसायासाठी रिलेटेड काही गोष्टी असतील त्या शिका, व्यवसायाशी रिलेटेड काही नेटवर्क असेल त्यांच्याशी बोला, काहीतरी नवीन गोष्ट किंवा नवीन थॉट आणायचा विचार करा. म्हणजे दरवेळेला कस्टमर सर्व्हिस किंवा क्लायंट हँडलिंग इज नॉट दॅट इज ऑन्टरप्रिन्युअरशिप. त्याच्यात बऱ्याच अशा गोष्टी आहेत. फक्त त्या दिवशी तुम्ही तिथे राहणं मेंटली आणि फिजिकली हे प्रचंड गरजेचं आहे. त्यामुळे पॅशननी व्यवसाय सुरू होतो. कन्सिस्टंटली केल्याने आणि डिसिप्लिन मेंटेन केल्याने तो टिकाव धरू शकतो. आणि जर सातत्य त्यात ठेवायचं असेल, शाश्वत करायचा असेल व्यवसाय, तर मात्र इमोशनल रेझिलियन्सला पर्याय नाही. बरोबर. सो इमोशनल रेझिलियन्स जेव्हा आपण म्हणत आहोत तेव्हा मॅरिड आफ्टर मॅरिड लाईफ,
चाइल्ड बर्थ म्हणजे चाइल्ड बेअरिंग कॅपॅसिटी जेव्हा आपल्या महिलांची होते, डिलिव्हरी झालेली आहे, तो करिअर ब्रेक येतो आणि तो गिल्टही येतो की माझं बाळ मी ठेवलेलं आहे घरी किंवा मी माझ्यासोबत घेऊन जात आहे आणि त्यामध्ये मला माझा व्यवसाय कसा वाढवायचा आहे, कारण का व्यवसायही तिचं बाळच आहे आणि त्यालाही वाढवणं तेवढंच गरजेचं आहे. सो इथे तुम्हाला असं वाटतं का की तो रेझिलियन्स फार जास्त मॅटर करतो, बॉदर करतो पुरुषांपेक्षा महिलांनाच जास्त? आता आपला समाज असा आहे ना की त्याच्यात महिलांकडून वेगळ्या अपेक्षा आहेत आणि पुरुषांकडून वेगळ्या अपेक्षा आहेत. ते अगदी पूर्वापार चालत आल्याप्रमाणे महिलांनी घर सांभाळलं पाहिजे, अगदी चूल मूल ह्याच्यात अडकलेली नाही. आता महिला बाहेर जाऊन व्यवसाय करते, अनेक गोष्टी करते, पण काही ज्या गोष्टी करण्यासारख्या आहेत तर त्या गोष्टी मात्र महिलेलाच कराव्या लागतात. जसं मुलाची काळजी घेणं, बाळालाही आईच लागते पहिल्यांदा. त्यामुळे असं हा जो आपला गिल्ट असतो की बाबा मी मुलाला सोडून जाते का घरी, किंवा मला बाळाला कोणाकडे तरी ठेवून व्यवसायासाठी जायचं आहे का, तर त्याच्यावरती मात्र तीच मात करू शकते. तर जो काही तिचा ब्रेक असेल, म्हणजे लग्नाला किंवा डिलिव्हरीसाठी हा ब्रेक न म्हणता हा एक क्विक ट्रान्सफॉर्म होणारा पिट स्टॉप असं जर आपण म्हणलं की बाबा ठराविक पद्धतीने ठराविक वेळेसाठी घेतला जाणारा हा ब्रेक आहे, पुन्हा तुम्ही त्यातच रिटर्न होणार आहात जिथून तुम्ही आलेले आहात. आणि त्यामध्ये महिलांना सगळ्यात जास्त फिलिंग काय येतं माहितीये की लेफ्ट आउट फिलिंग येतं. हो, की फोमो जे आहे ना, फिअर ऑफ मिसिंग आउट. अरे माझ्या बरोबरच्या मुलींचा तर चांगला व्यवसाय चालू आहे, फक्त माझं मधल्या काळात लग्न झालं म्हणून मला काहीच गोष्टी माहिती नाहीत, त्यानंतर मला बाळ झाल्यामुळे मग काही गोष्टी माहिती नाहीत. त्यामुळे अचानक माझ्या मानसिकतेत ब्रेक आलेला आहे, अचानक मला माझ्या क्षेत्राविषयी अपडेट्स माहिती नाहीयेत. पण ह्याच्यावरती खरं सांगायचं तर फक्त तिचा कंट्रोल आहे. म्हणजे जरी घरात बाळ असलं, जरी तिला काळजी घ्यायची असली बाळाची, तरी तिने स्वतःसाठी किमान 15 मिनिटाचा वेळ ठेवावा ज्यात ती तिच्या सेक्टर विषयी वाचतीये किंवा ऐकतीये, त्यातून सुद्धा ती अपडेटेड राहू शकते. आणि जेव्हा कधी तिला वाटेल, अर्थातच सगळीकडे प्रेफरन्स देणं गरजेचं आहे, महिलांनी नाही नुसतं पुरुषांनीही. काही दिवस तुमच्या कुटुंबाला तुमची गरज जास्त आहे, काही दिवस तुमच्या कंपनीला तुमची गरज जास्त आहे. जसं आपण म्हणतो तसं आपला व्यवसाय हेही मूल आहे, आपण त्याला ब्रेन चाइल्ड म्हणतो, त्यामुळे त्यालाही कधी कधी तुमची जास्त गरज आहे. जिथे तुमची ज्या ज्या पद्धतीची जितक्या वेळासाठीची गरज आहे तिथे तितका वेळ देणं, हाच म्हणजे खरं तर वर्क लाईफ बॅलन्स. की कधीतरी वाटलं की नाही मला जावंसं वाटतं ते कामाला, तर तुम्ही स्वतःसाठी एक दिवस काढणं हे अजिबात गिल्ट याच्यात यायची गरज नाही. बिनधास्त स्वतःसाठी वेळ काढा, तुम्हाला आवडतील त्या गोष्टी करा आणि दुसऱ्या दिवशी डबल जोमाने परत कामाला लागा. तर तुम्ही असे काही टिप्स सांगू शकता का महिलांना की ज्याच्यामध्ये स्वतःसाठी वेळ काढणं हा किती इझी टास्क असू शकतो त्यांच्यासाठी आणि जो आम्ही फार डिफिकल्ट आहे असं विचार करतो? राईट. तर जसं मी म्हणलं तसं तुमच्या रुटीनची सुरुवात ही तुमच्यापासूनच होते. तुम्ही ज्या पद्धतीने तुमचं रुटीन प्लॅन कराल त्याच पद्धतीने ते रुटीन घडणार आहे आणि त्याच पद्धतीने एक्सपेक्टेड रिझल्ट्सही मिळणार आहेत. आता जर तुम्हीच स्वतःला कमी प्रेफरन्स दिलात तर तो जो घटक आहे स्वतःची केअर किंवा स्वतःसाठी वेळ घालवणं किंवा स्वतःच्या डेव्हलपमेंटसाठी वेळ देणं हे आपण कधीच गृहीत धरत नाही आपल्या कॅलेंडरमध्ये. कायम आपण दुसऱ्यांसाठीच्या करायच्या गोष्टी ज्या असतात त्या कॅलेंडरमध्ये नोट करतो. त्यामुळे ते कॅलेंडर जेव्हा तुम्ही नियमित फॉलो करता त्यात तुमच्याविषयी काहीच दिलेलं नसतं आणि मग नंतर तुम्ही म्हणता की मी स्वतःसाठी वेळच काढत नाहीये. आता मात्र आजपासून ही एक गोष्ट करा की नवीन कॅलेंडर जे तुम्ही करणार असाल, अगदी आजच्या दिवशीच झोपताना दुसरा दिवस माझा कसा असणार आहे याच्याविषयीची टू डू लिस्ट करायची, त्याच्यामध्ये स्वतःसाठी मात्र एक वेळ ठेवा. मग त्यावेळेत तुम्ही हवं ते करा. मग त्यासाठी तुम्ही अगदी कानात हेडफोन लावून तुम्ही चालायला जा किंवा ते स्वतःसाठी शांत बसून एखादा कॉर्नर तुमच्या घरातला जो कोझी कॉर्नर असेल किंवा इव्हन ऑफिसमधला तर तिथे तुम्ही शांततेत बसा. स्वतःसाठी वेळ देणं म्हणजे कार्यरत राहणं असं नाही किंवा मेंदूला कार्यरत ठेवणं असं नाही. तिथे शांतपणे तुम्ही बसू शकता, काही गोष्टींचं आकलन करू शकता, तुम्ही स्वतःवर काम करू शकता आणि ती वेळ देणं मात्र प्रत्येकाच्या शेड्यूलमध्ये गरजेचं आहे. खरंय. एज तुम्हाला असं वाटतं की हा फॅक्टरही फार मॅटर करतो खूप जणींसाठी की ते रेझिलियंट असतात, म्हणजे असे बायस होऊन जातात, अरे माझं वय झालंय मग मी आता काय करेन, किंवा काही जणी असतात अरे माझं अजून वयच नाहीये मी काय करेन, असं. म्हणजे हे दोन कॉन्ट्राडिक्टरी मोमेंट्स आहेत प्रत्येकासाठी.
पण हेही फार मॅटर करतात जर्नीमध्ये. आता महिलांसंदर्भात हे बऱ्याच वेळा होतं, तू अगदी बरोबर आहेस, की त्याच्यामध्ये जेव्हा नवीन लग्न झालेली मुलगी असते मग त्यावेळेला तिला असतं की आता माझ्याकडे व्यवसायाला वेळ नाही, आधी मला घरातल्या लोकांना जाणून घेऊ दे वगैरे, नवीन घरात सेटल होऊ दे आणि मग मी 2-3 वर्षांनी जमलं तर ह्याच्याकडे बघीन. पुन्हा नंतर बाळ झाल्यावर आता बाळाला माझी गरज आहे त्यामुळे मला आता व्यवसाय जमणार नाहीये. व्यवसाय ना अशी काही वेगळी खूप मोठी जबाबदारी नसावी. ओके, ती एक तुमच्या रुटीनचा भाग म्हणून असावी. तिथून पुढे गेल्यानंतर थोडंसं मिड एजला आल्यानंतर कधी कधी होतं पहा, आपण त्याला मिड एज क्रायसिस म्हणतो, की कुठेतरी माझ्या बरोबरची लोक ही वेगळी गोष्ट अचीव करतायत, त्यांची सॅलरी वाढतीये किंवा घरच्या जबाबदाऱ्यांमुळे मला तितकंसं पुढे जाता आलं नाही, मग तो एक कुठेतरी किंतु असतो. आणि मग त्या महिलांना मला वेगळ्या पद्धतीने मेंटॉरिंग करायला लागतं की आता तुझ्या काय जबाबदाऱ्या आहेत वैयक्तिक, इथे तुझी कोणाशीही बरोबरी नाहीये, तुझ्या जबाबदाऱ्या ज्या आहेत त्या आधी लिहून काढ, तुला त्यासाठी किती वेळ देणं गरजेचं आहे ते लिहून काढ आणि मग त्याप्रमाणे आपण तुझी डेव्हलपमेंट प्रोसेस प्लॅन करूया. तेच जेव्हा मुलं परदेशात जातात किंवा दोन्ही मुलांची शिक्षणं झालेली आहेत किंवा आता तसं काही करण्यासारखं नाहीये, तर मग काय करावं, मग त्यावेळेला आमच्याकडे येतात की बाबा आता ना माझं सगळं करून झालेलं आहे, आता मात्र मला स्वतःसाठी वेळ द्यायचा आहे आणि म्हणून मला व्यवसाय सुरू करायचा आहे. तर अशा सगळ्या स्टेपवरती तू म्हणतेस तसं आमच्याकडे महिला येतात. तर त्यात पहिली सुरुवात तर अर्थातच आपली मेंटॉरिंग आणि काउन्सिलिंगनी होते आणि त्या त्या वेळेला तिला त्या त्या गोष्टीची ज्याची गरज आहे तिथे मात्र तिने काम करणं गरजेचं असतं. बऱ्याच वेळेला असं होतं की मिड एज उलटून गेल्यानंतर शारीरिक क्षमता पण कमी झालेली असते, रिस्क टेकिंग ॲबिलिटी कमी झालेली असते, काही नवीन शिकणं आणि त्यात फेल्युअर आणणं हे जवळजवळ इमॅजिनेशनच्या परे असतं लोकांना. त्यामुळे मग कुठल्या एजमध्ये व्यवसाय सुरू करावा हे आता तुम्हीच ठरवा, की जिथे तुमची रिस्क कपॅसिटी चांगली असेल, जिथे तुम्ही बाहेर जाऊन 4 लोकांशी बोलू शकाल, जिथे तुम्ही कॉन्फिडेंटली स्वतःच्या ब्रँडला प्रेझेंट करू शकाल, तीच योग्य वेळ तुमची व्यवसायात पदार्पण करायची. बरोबर. सो जेव्हा आपण स्वतःला प्रेझेंट करत आहोत, जसं की तुम्ही म्हणता की रिस्क टेकिंग ॲबिलिटी आणि लोकांबरोबर जाऊन बोलणं, पण आजकाल सोशल मीडियामुळे तुम्ही घरामध्ये एक कॉर्नर जरी तुमचा क्रिएट केला आणि तिथून तुम्ही लोकांपर्यंत जाऊ शकत आहात. सो तुम्हाला असा हा फरक जाणवतो का की ह्याच्या आधी महिलांनी सोशल मीडियाचा जो उपयोग करायला हवा होता त्यांनी केला नाही आणि त्यामुळे त्यांची जी जर्नी होती ती थोडीशी अलॉंगेटेड होती आणि आता काहींनी ॲट अ अर्ली स्टेज सोशल मीडिया इन्व्हाइट केलेलं आहे, ते रिप्रेझेंट करतायत स्वतःच्या ब्रँडला वेगळ्या वेगळ्या प्लॅटफॉर्म्सवरती. सो त्यांची जर्नी ही वेगळ्या फेजमध्ये चाललेली आहे. सो तुम्हाला ह्याचा हा फरक जाणवतो की बाबा पूर्वीचं पॅटर्न आणि आत्ताचा पॅटर्न त्याच्यामध्ये? तर याला आपण 2 भागात डिवाइड करू शकतो की कोविडच्या आधीचा भाग आणि कोविडच्या नंतरचा भाग. कोविड या एका परिस्थितीने आपल्याला बरंच काही शिकवलं आणि त्याच्यामध्ये कोविडच्या आधीचा जर तुम्ही भाग बघाल तर नेटवर्किंग प्लॅटफॉर्म्स होते, आयडिया पिचिंग प्लॅटफॉर्म्स होते, तिथे जाऊन आपण स्वतःच्या व्यवसायाविषयी माहिती सांगू शकायचो. आणि अचानक कोविडमध्ये सगळ्यांनाच बंधनं आली, प्रत्येकजण आपापल्या घरात होते, पण टेक्नॉलॉजीचा वापर मात्र त्यावेळेला उत्कृष्ट तऱ्हेने लोकांनी केला. आणि मग तिथे थोडंसं कुठेतरी शॉप इन शॉप म्हणा किंवा घरूनच एखादा कॉर्नर क्रिएट करून मी माझं प्रोडक्ट प्रमोट करू शकते का, मी माझ्या सर्व्हिसविषयी सांगू शकते का, हे महिलांनी हळूहळू सुरू केलं. आणि तिथून ना काही प्रमाणावर का होईना पण त्यांचा कॉन्फिडन्स वाढला की मी हे नाविन्यपूर्ण गोष्ट आहे पण मी ती करू शकते, मला त्याचा एक्सेप्टन्स आलेला आहे. आणि जेव्हा केलं तेव्हा ॲप्रिसिएशनही मिळालं. ही पावती खूप महत्वाची असते. मी महिलांना नेहमी सांगते की सक्सेसफुल होण्याची पण सवय लावायला लागते. एकदा तुम्ही सक्सेस अनुभवा की हाऊ डज इट फील टू बी सक्सेसफुल, आणि मग सक्सेस विल ऑलवेज बी देअर विथ यू. ते कधीच तुमची पाठ सोडणार नाही. अगदी. त्याच्यामध्ये आम्ही जेव्हा फाउंडेशनची सुरुवात केली ही कोविडमध्येच झाली. स्किलेट्स फाउंडेशन ॲज अ कोविड बेबी म्हणायला हरकत नाही. याची सुरुवात टेक्नॉलॉजीने आम्ही फेसबुकच्या माध्यमातून केली. अतिशय उत्कृष्ट प्लॅटफॉर्म असा आहे आणि तिथे आपण सुरुवात जेव्हा केली तेव्हा महिलांना सांगितलं की आता तुम्ही आपापल्या घरात बसलेला आहात तर तुम्ही दुपारी 2 ते 4 या वेळेत तुम्हाला जे येत आहे ते तुम्ही शिकवायला सुरुवात करा. त्यामुळे लाईव्ह जाऊन महिलांनी केक बनवायला शिकवला, काहींनी स्टिचिंग येत होतं ते शिकवलं, काहींनी वेगवेगळ्या पॅटर्नचे कपडे बनवता येत आहेत ते शिकवले, काहींनी गाणं शिकवलं, काहींनी नृत्य शिकवलं. आणि आमच्या ज्या CA सोनाली सारीपल्ली मॅडम आहेत ज्यांच्यामुळे स्किलेट्स फाउंडेशनची पायाभरणी झाली, तर त्यांनी हा फेसबुक ग्रुप सुरू केला. त्याला आम्ही 2 जणी जोडल्या गेलो आणि त्यात हळूहळू महिलांचा इतका सुंदर प्रतिसाद आम्हाला मिळत गेला
की त्यांनी एकमेकांकडून शिकता शिकता त्यातून व्यवसाय निर्माण केला. अरे वा. घर बसल्या सुरू केला. कित्येक जणींच्या मिस्टरांची नोकरी गेली होती, कित्येक जणींच्या घरी आजारपणं सुरू होती. त्यातून मानसिकरित्या थोडं बाहेर येण्यासाठी मला असं वाटतं या प्लॅटफॉर्मनी उत्तम त्यांना मदत केलेली आहे. बरोबर. जसा कोविड संपला तसे आम्हाला लगेच ईमेल्स यायला लागले की मॅडम आता तुम्ही ऑफलाईन सुरू करा. आता हाच प्लॅटफॉर्म एक्सटेंड करून आम्हाला समोर यायचंय, आम्हाला समोर बसून केक शिकायचा आहे, स्वतः तो करून बघायचा आहे आणि तो इतरांना विकायचा आहे. बरोबर. म्हणजे असं एक सुंदर ट्रान्सफॉर्मेशन त्यातून नक्कीच होऊ शकतं. बरोबर बरोबर. म्हणजे ऑनलाईन टू ऑफलाईन. येस. आधी ऑनलाईन तुम्ही स्वतःला एक आयडेंटिटी क्रिएट करून दाखवा की बाबा तुम्ही काय करत आहात, कसे करत आहात. त्याच्यामध्ये अप्रिसिएशन मिळणार किंवा नाही मिळणार किंवा त्याच्यासाठी थोडासा वेळही लागू शकतो. बाबा इट इज अ लॉंग टर्म जर्नी. जेव्हा आपण अप्रिसिएशन म्हणतो तेव्हा प्रत्येक वेळेस आपल्याला मिळत नाही. सो स्वतःला पण टॅप करणं गरजेचं वाटतंय की हां तू केलंस, नॉट नेसेसरी कुणीतरी तुम्हाला येऊन थाप द्यावी की अरे तू छान केलेलं आहेस. सो असं वाटतं का तुम्हाला की हा फरक फार आहे आत्ताही मेल आणि फिमेल जनरेशनमध्ये आपल्या? बरोबर. तर पुरुषांची कामं आणि महिलांची कामं किंवा त्यांच्याकडून असलेले एक्सपेक्टेशन हे सामाजिकरित्या बांधून ठेवलेली काही एक ठोकताळे आहेत. तर त्याच्यामध्ये बदलही मात्र होताना दिसतो आपल्याला की मी आत्ताही बघतेय की बरेच जणी हाऊस हजबंड आहेत त्यांचे आणि त्याला आवडते की मला घरात बसून वर्क फ्रॉम होम करतोय मी आणि मला जेवण बनवायला आवडतं, घरातली काळजी घ्यायला आवडते. त्याच्याच विरुद्ध महिलांनी आता बऱ्यापैकी वर्ष घरासाठी दिलेली आहेत, किचनसाठी दिलेली आहेत, मुलांसाठी दिलेली आहेत. आता मात्र ती बाहेर पडतीये, प्रवास करतीये, वेगवेगळ्या माध्यमातून तिचा व्यवसाय वाढवतीये. तर अशी कुटुंब मात्र बघायला मिळतात. तर याच्यामध्ये आपल्याला जर सुरुवात करायची असेल तर कुठेतरी सगळ्यांनी एकत्रित बसून त्याविषयी बोलणं गरजेचं आहे. मला अजून एक असं वाटतं की कुटुंबांमध्ये सध्या ना कम्युनिकेशनच कमी झालंय आणि मग प्रत्येक जण आपापल्या पद्धतीने एक्सपेक्ट करत राहतो की मला याच्याकडून या अपेक्षा आहेत आणि त्या पूर्ण झाल्या नाहीत. पण त्या जर समोरच्याला कळल्याच नाहीत की काय अपेक्षा आहेत माझ्याकडून तर त्या पूर्ण होणं तर खूप लांबची गोष्ट आहे आणि मग त्या स्वरूपात ना कधीच फॅमिली हॅपी होऊच शकणार नाही. म्हणून एकत्र येऊन बसणं, एकमेकांसोबत बोलणं, एकमेकांसोबत ऑनेस्ट आणि ट्रान्सपरंट राहणं हे तितकंच गरजेचं आहे. आमच्याकडे अशी उदाहरणं आहेत अगदी वस्ती पातळीवरच्या महिलांची की त्यांनी व्यवसाय सुरू केला, अतिशय छान रेझिलियन्स होता, 2-3 वेळा फेल्युअर येऊन सुद्धा परत तिला उभारी मिळाली तिच्या व्यवसायात आणि काही काळानंतर जेव्हा व्यवसाय खूप चांगला चालायला लागला तेव्हा मिस्टरांनी येऊन तिला जॉईन केलं. त्यांनी स्वतःची नोकरी सोडून की आता मला ह्याच व्यवसायात रस वाटतोय आणि आता मात्र मी तुला मदत करीन आणि आपण दोघांनी मिळून आपला व्यवसाय पुढे नेऊ. मग हे तर चित्र इतकं सुंदर दिसतं बरोबर की थोडंसं एक्सेप्टन्स आणि थोडंसं पुढे जाण्याची तयारी यातून मात्र खूप चांगल्या पद्धतीने कुटुंब घडू शकतं आणि व्यवसाय. करेक्ट. आपण नेहमी म्हणतो की भांड्याला भांडं लागतं घरामध्ये. जॉईंट फॅमिलीजमध्ये महिला जास्त एका घरामध्ये असतील तर आवाज जास्त होतो, भांडणं जास्त होतात. हा एक कॉन्सेप्ट आपण बघितला होता काही काळासाठी. पण आता असं आहे की ऑन्टरप्रिनर जर्नीमध्ये महिलाच एकमेकांना पकडून शिकवत आहेत की बाबा तू कर माझ्यासोबत. एकाच फॅमिलीमधनं बरेचसे जण एकत्र येऊन करतात. सो हे ट्रान्झिशन आपण पाहिलेलं आहे. अशी काही स्टोरी आहे? आता आमच्याकडे उद्योजकतेत सुद्धा सुरुवातीला जेव्हा महिला येतात तेव्हा थोड्याशा कॉम्पिटिशननी हे चाललेले असतात की बाबा मी जे करते ते दुसरीला नको किंवा मॅडम ही बघा माझ्यासारखंच करायचा प्रयत्न करते. मग आम्ही जेव्हा सांगतो की अगं ती तुझ्यासारखं करेल पण ती तुझ्यासारखं होऊ शकणार नाही. तू जे स्वतःसाठी करू शकशील ते तू फक्त स्वतःच करू शकणार आहेस, ते तुझं वैयक्तिक स्किल झालं. मग त्यावेळेला थोडंसं महिलांना असं वाटतं की अरे हो माझं काहीतरी इंडिपेंडंट असं अस्तित्व आहे आणि मग कुठेतरी ती इन्सिक्युरिटी कमी होते आणि मग एक्सेप्टन्स वाढतो. मग या 2 गोष्टी खूप महत्त्वाच्या आहेत. मग आत्ता हळूहळू अशी सुरुवात झाली आहे की बाबा एक्झिबिशनला स्टॉल मिळाल्यानंतर माझे बाबा थोडेसेच प्रोडक्ट्स आहेत तर मी आज तुझेही प्रोडक्ट्स ठेवते किंवा एखादीला आज आजारपणामुळे काही येता येत नाहीये तर मी तिचेही प्रोडक्ट्स ठेवते. हळूहळू आता जो भगिनी भाव आपण म्हणतो ना, सिस्टरहूड, वुमनहूड, ते हळूहळू येताना दिसतं आणि ते खरंच खूप छान चित्र आहे. महिलांनी एकमेकीला मदत करणं आणि एकमेकीला पुढे घेऊन जाणं हे त्यातून चांगल्या पद्धतीने आपल्याला दिसतं. आपण एक क्विक रॅपिड फायर सेक्शन घेऊन टाकू. येस. सक्सेस और पीस? पीस. टॅलेंट और हार्डवर्क? हार्डवर्क. ओके. रिस्क और स्टेबिलिटी? टेकिंग रिस्क टू बिकम स्टॅबिलाइज. ओके. पॅशन और मनी ओरिएंटेड? अगेन कसं होतं की आयुष्याच्या ठराविक काळासाठी पैसा महत्वाचा आहे पण तिथे पुढे जाऊन तुम्हाला
पॅशन. कंपल्सरी पॅशननीच काम होतं. बरोबर. AI और ह्युमन क्रिएटिव्हिटी, ह्युमन क्रिएटिव्हिटी. एक सवय जी प्रत्येक महिलेला असायला हवी. दुसऱ्या महिलांना सपोर्ट करणं. एक करिअर मिथ महिलांसाठी. आयडियल और सक्सेसफुल करिअर. ओके. एक स्किल जी 18 वर्षांच्या आधी हे असणं गरजेचं आहे महिलेसाठी. फक्त महिलांसाठी नाही, ॲक्च्युली सगळ्यांसाठीच 18 वर्षाच्या आत एक स्किल डेव्हलप करणं भाग आहे, ती म्हणजे फायनान्शियल अवेअरनेस. पण अजून एक मी स्किल सांगेन, इमोशनल अवेअरनेस. काउन्सिलिंग और मेंटरिंग. मेंटरिंग. सुपर. सो आपल्यासोबत होत्या आज डॉक्टर मिताली मोरे. यांच्याकडून जाणून घेतलं की महिलांना प्रॉपर प्रॉपगेशन करणं किती गरजेचं आहे. थँक्यू मॅम, तुम्ही आलात ह्याच्यासाठी. अशाच नवीन नवीन गोष्टी आणि नवीन मेंटरिंग ॲडवाइसेस किंवा इतरांकडून काही जर शिकायचं असेल, द मोनिका सुर्वे शोला फॉलो आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.